ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। सहा फेब्रुवारी 1898 बेलूर मठातनं एक नाव निघाली आणि रामकृष्णपूर नावाच्या गावाजवळ हावड्यापासून जवळ त्या घाटावर येऊन ती थांबली। त्याच्यातनं कशाय वस्त्र नेसलेले स्वामीजी, डोक्यावर पगडी, हातामध्ये खोल नावाचं वाद्य आणि तोंडाने गीत गात होते की त्या गरीब ब्राह्मण स्त्रीच्या मांडीवरती खेळणारे, असं बंगालीमध्ये ते भजन म्हणत होते। म्हणत म्हणत उतरले। त्यांच्याबरोबर इतरही भक्तगण, साधू आणि खूप लोक जमले होते घाटावरती आणि त्यांचं स्वागत करायला दाम्पत्य आलेलं, एक निस्तारिणी घोष आणि नवगोपाल घोष म्हणून। त्या दोघांनी अतिशय प्रेमाने स्वामीजींचं स्वागत केलं आणि त्यांना घेऊन गेले आपल्या घरी, कारण त्या दिवशी त्यांच्या घरी नवीन घरामध्ये रामकृष्णपूर नावाची ओढ पण होती त्याच्या मागे की तिकडे जाऊन ते दोघं जण राहिले शेवटच्या त्यांच्या दिवसांमध्ये। आणि त्या मंदिरामध्ये ठाकूरांची पोर्सिलिनची मूर्ती त्यांनी तयार करून आणली होती, त्याची स्थापना करायची होती आणि त्यासाठी स्वामीजी आले होते। तर ते सगळं मंदिर मोठं सजवलेलं होतं आणि खूप छान व्यवस्था केलेली तिकडे। आणि स्वामीजी अतिशय म्हणजे त्यांना सांगत होते आणि कौतुक करत होते दोघांना की किती तुम्ही सुंदर सगळं मांडलंय इकडे आणि ठाकूरांना इथे आणून आज बसवलंय तुम्ही। तर हे दोघं म्हणाले की नाही नाही, निस्तारिणी देवी म्हणाल्या की कुठे काय, आमच्याकडनं जेवढं होईल तसं, आपण म्हणतो ना कुठे काय आम्ही केलं, एवढंसं आमच्याकडनं काही चूक पण झाली असेल वगैरे। स्वामीजी म्हणाले त्यांच्या गेल्या 14 पिढ्यांमध्ये पण कोणी अशा संगमरवरी जमिनी आणि अशा ह्याच्यामध्ये राहिलं नव्हतं। आज त्यांना तुम्ही अशा घरामध्ये ठेवणार आहे आणि तुमची सेवा घ्यायला ते का बरं नकार देतील, ते राहणारच ना तुमच्याकडे। म्हणजे संगमरवरी जमिनी म्हणजे लाद्या, भिंत आणि पोर्सिलिनची मूर्ती आणि इतक्या थाटात ठाकूर राहणार तिकडे। आणि सगळे हसायला लागले स्वामीजी असं म्हटल्यानंतर। कोणी ते राहायचे झोपडीमध्ये का म्हणजे छोट्याशा कुटीमध्ये राहत होते आणि आज बघा त्यांना कसं घर मिळालंय, तर का नाही राहणार ठाकूर इथे असं म्हटलं। आणि त्यांनी तिथल्या तिथे हा मंत्र त्यांनी रचला, प्रणाम मंत्र, ओम स्थापकायच धर्मस्य, स्वामीजींनी एकदम एक्सटेम्पर त्या क्षणी त्यांनी तो रचलेला आहे। तर किती सहज, म्हणजे स्वामीजींचं सगळं सहज होतं। आणि मी आज मी जे सुरू केलं मठामध्ये स्वामीजींवरती आपण सुरू केलं आणि नेहमी मी उभं राहून बोलायचे, कारण मला बसून बोलताच यायचं नाही तेव्हा। स्वामीजी बोलताना बसणं शक्य नव्हतं, पण मला लक्षात आलं की जेव्हापासून मी हे पुस्तक घेतलं आणि गृहस्थ भक्त, स्त्री भक्त घेतले आहेत, आपण उभं राहून बोलणं शक्य नाहीये। म्हणजे इतकं जीवन असं आहे एकेकाचं की असं वाटतंय की शांत, म्हणजे तो शांतपणा ते सगळं उतरतंय आपल्यामध्ये असं लक्षात येते। तर हे जे दाम्पत्य आहे, आत्ता आपण चरित्र ऐकलं माताजींकडनं, ते संन्यासी इतके की काही नाही, निसंग संन्यासी, त्यांचं कोणीच नाही। पण आता आपण जे बघणार आहोत ते आहे दाम्पत्य जीवनातलं। म्हणजे गौतम बुद्ध म्हणतात की धम्मपाद नावाच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये की जर तुम्हाला योग्य सहचर मिळाला ना तर तुम्ही कुठल्याही संकटांना तोंड देऊ शकता जीवनामध्ये। पण जर कोणीच मिळाला नाही तर जंगलात कसा एक हत्ती चालतो तसं तुम्ही अगदी निर्भीडपणे चालत राहिलं पाहिजे जे कार्य तुम्ही घेतलंय। पण ते पुढे असं म्हणतात की स्वामी चेतनानंद म्हणतात सुरुवातीला की तुम्हाला जर आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची असेल तर जर घरामध्ये शांतता, म्हणजे ती हार्मनी असेल, एकदम सगळं सुरळीत असेल आणि तुम्हाला तसा जोडीदार मिळाला तर त्यासारख्या चूक नाही आणि तशीच प्रगती होणार आहे। आपण बघतो की तसंच हे जीवन आहे। आता आपण निस्तारिणी देवींचं नंतर बघणार आहोत जास्ती, पण सुरुवात आपल्याला ह्या दाम्पत्याच्या यांनी करायची आहे। तर साधारण 1882 मध्ये एक दिवस मोहिनी मोहन रॉय म्हणून एक जण होते आणि किशोर मोहन रॉय म्हणून होते भक्त, ते ठाकूरांना भेटायला गेले आणि जाताना ह्या दोघांना घेऊन गेले बरोबर, निस्तारिणी देवी आणि नवगोपाल घोषांना बरोबर घेऊन गेले। आणि मग रामकृष्णांना सांगितलं की हे असं असं आहेत दोघं जण आणि हावड्यामध्ये एका छोट्याशा गावासारख्या ठिकाणी राहतात
आणि ठाकूर त्यांना म्हणाले परत या बरं का, नवगोपाल घोषांना म्हणाले. आणि म्हणाले की तुम्ही ना रोज संकीर्तन करा, घरी ना तुम्ही रोज संकीर्तन करा. 1882 नंतर एकदम 1885 मध्ये आपण बघतो की हे दोघ जण परत यायला लागलेत. तोपर्यंत रोज न चुकता नवगोपाल घोषांनी आपल्या घरी संकीर्तन केलं. वाद्य घेऊन संध्याकाळी ते ऑफिसमधनं आले की सगळे लोक जमायचे, घरातले लोक जमायचे आणि ते जोरात कीर्तन करायचे. म्हणजे एक ठाकूरांनी गोष्ट सांगितली ती त्यांनी 3 वर्ष पाळली आणि 3 वर्षानंतर ते पुन्हा दक्षिणेश्वरला त्यांना भेटायला आलेत. तर नवगोपाल घोष जे आहेत ते 1832 साली त्यांचा जन्म झालाय. थोडे वर्णानी सावळे पण अतिशय तेजपुंज आणि बळकट शरीर यष्टी होती त्यांची. आणि हेंडरसन नावाच्या कंपनीमध्ये नोकरी करायचे. त्या काळात त्यांना 300 रुपये पगार होता. आणि त्यांची 2 लग्न झाली. 2 पत्नी गेल्यानंतर, मारल्यानंतर 3ऱ्या पत्नी म्हणजे निस्तारिणी देवी, ज्या आपल्या आज आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. तर निस्तारिणी देवी आणि त्यांना अनेक अपत्य झाली. तर आपण ते पुढे बघणार आहोत. त्यापैकी एक अपत्य, एक मुलगा होता त्यांचा सुरेश नावाचा, जो ठाकूरांना खूप आवडायचा. म्हणजे ते सगळेच त्यांना भेटायला जायचे, दर्शन घ्यायला जायचे. आणि तो सुरेश नावाचा मुलगा त्या काळामध्ये गायचा सुंदर, वाद्य वाजवायचा आणि ठाकूर त्यांचे खूप लाड करायचे. तर असो 1885 नंतर जेव्हा हे पहा, तर 85 साली पुन्हा जेव्हा ते किशोर मोहन रॉय ठाकूरांना भेटायला गेले तेव्हा रामकृष्ण म्हणाले की एकदा तुम्ही आला होता, तुमच्या बरोबर एक नवरा बायको आले होते, ते का बरं अजून आले नाहीत इकडे, त्यांना सांगा मी विचारलंय. जेव्हा त्यांनी किशोर मोहन रॉयनी सांगितलं नवगोपाल घोष आणि निस्तारिणी देवींना, दोघांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले की किती प्रेम आणि किती ठाकूरांना म्हणजे काळजी आणि आठवण राहिली 3 वर्षांनी की त्या दोघांना बोलवा माझ्याकडे म्हणून. मग लगेच ते भेटायला गेले. आता आपण बघतोय की 1885 मध्ये हे 2 जण आले त्यांच्याकडे आणि मग येतच राहिले. आणि इतकी श्रद्धा, इतकी भक्ती त्यांच्यामध्ये, असं दाम्पत्य जीवन की म्हणजे आपल्याला विचारच करायला पाहिजे की ह्याच्यातला एक अंश जरी आपल्यामध्ये आला या भक्तीचा. तर तेव्हा ना दर रविवारी वगैरे असं भक्तांच्या घरी रामकृष्ण यायचे. म्हणजे त्यांना बोलवलं जायचं आणि संकीर्तन व्हायचं आणि खूप भक्त जमायचे आणि खूप आनंद व्हायचा. सगळे म्हणजे यायचे लोक. तर नवगोपाल घोषांना जेव्हा हे कळलं ना, तेव्हा त्यांनी रामचंद्र दत्त, आज माताजींच्या त्याच्यामध्ये जी नावं आली ना ती थोडी नावं परत येणार आहे. तर रामचंद्र दत्तांना खूप अनुभव होता या सगळ्याचा. आणि ते म्हणाले की ठाकूरांना विचारलं तुम्ही माझ्या घरी आल का, ते म्हणाले हो येईन म्हणून. मग सगळी व्यवस्था केली गेली, कीर्तन ठेवलं गेलं, भागवत वाचण्याकरता एका व्यक्तीला बोलवलं गेलं. आणि अजून काय करायचं, रामचंद्र दत्तांनी सांगितलं की असं असं लोक येतील, त्यांना काय खायची प्यायची व्यवस्था सगळ्या त्यांनी जे काय सूचना द्यायच्या त्या दिल्या. मग रामकृष्ण आले, ठाकूर आले आणि माताजींनी सांगितलं ना तसं आधी आल्या आल्या, म्हणजे घराच्या मधोमध एक चौक असायचा, तर ते आल्या आल्या आधी पूजा घरात गेले. आणि निस्तारिणी देवी नी खूप स्त्रियांना पण बोलवले होतं आणि ते सगळेजण दुसऱ्या मजल्यावर होते. आता इथे ठाकूर बसले होते. इथे ते आल्याबरोबर भागवतकारांनी जो कथा वाचन करत होता त्यांनी पुस्तक बंद केलं आणि एक बनवारी नावाचा माणूस होता, त्याला भजनं गायला बोलवलं होतं, कीर्तन. त्यांनी सुरू केलं कृष्ण भजन. ते ऐकल्याबरोबर ठाकूर एकदम तिकडनं ताडकन उठले पूजा गृहातनं आणि धावत बाहेर आले. आणि ते आल्यानंतर एकदम असे त्यांच्या त्या ट्रान्समध्ये, त्यांच्या त्या ब्रह्मानंदामध्ये लीन होऊन गेले आणि नृत्य करायला लागले. त्याच्याबरोबर सगळे भक्त त्यांच्या बाजूला फेर धरून नृत्य करायला लागले. म्हणजे एक वेगळंच वातावरण तिकडे तयार झालं. आणि नवगोपाल घोषांनी त्यांच्याकरता हार आणला होता. तो हार आणून ठाकूरांच्या गळ्यात घातला, अगदी पायापर्यंत पोचणारा हार. आणि ते सगळं घालून इतकं सुंदर ते दृश्य होतं. आणि हे सगळं चालू असताना रामचंद्र दत्त म्हणाले हे त्या थोड्या समाधी भावावस्थेतनं ठाकूर बाहेर आले आणि तिकडे बसले एका आसनावर. रामचंद्र दत्त म्हणाले नवगोपालांना, जा जा काही मागा त्यांना, लवकर इच्छावर काहीतरी मागून घे त्यांच्याकडनं. लगेच नवगोपाल घोष आले, त्यांना म्हणाले, पाया पडले आणि म्हणाले ठाकूर मला तर काहीच येत नाही, मला काही जमत नाही, मला माझ्याच्यानी काय होत नाही, माझं काय होणार. तसं माताजी म्हणाले ना मगाशी, याच्यातच तुझं होणार म्हणालेले, तसं इकडे माझं काय होणार आता.
मग ठाकूर म्हणाले की थोडं जप ध्यान काहीतरी करत जा, देवाचं नाव घेत जा. मी तर एक एवढं मोठं कुटुंब आहे माझं आणि मला नोकरी आहे, मला काही जमत नाही करायला. मग म्हणाले बरं रोज दिवसातनं माझी आठवण एकदा मला स्मरण करत जाशील का? ते म्हणाले हो, हे मला जमेल. मग ते ठीक आहे, तेवढंच कर, तुझं होऊन जाईल म्हणाले. हा. मग एवढ्यात काय झालं, निस्तारिणी देवींनी त्यांना प्रसादाकरता बोलवलं. आतमध्ये सगळं मांडलेलं होतं आणि ठाकूर बसले. मग एक 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 पदार्थ त्या वाढत होत्या ठाकूरांना. सगळं झाल्यावर त्यांचं आवडतं जे मिष्टान्न आहे ठाकूरांचं संदेश स्वतः केलेलं होतं त्यांनी आणि ते त्यांना द्यायला लागल्या आणि अशा बसून होत्या त्यांच्या समोर. त्यांच्याकडे बघून ठाकूर म्हणतात, काय काय इच्छा आहे? तुला मला भरवायची इच्छा आहे? त्या म्हणाल्या हो. मग भरव. भरव म्हटल्यावर बघा, इथेच आपल्याला कळतं की हे व्यक्तिमत्व काय आहे. ठाकूर भरवायला सांगतायत त्यांना आणि निस्तारिणी देवी इतक्या म्हणजे आनंदित झाल्या आणि त्यांनी तो संदेश घेतला आणि त्यांनी ठाकूरांच्या तोंडात भरवल्याबरोबर एक गूढ शक्ती, जणू काही कुंडलिनी, त्या सर्प ह्याच्यामध्ये येऊन तिने ते भक्षण केलं. तिला दिसलं ते, ती सर्पशक्ती ती जगदंबा त्या कुंडलिनीच्या रूपातली, तिने येऊन ते प्रसाद ग्रहण केला आणि निस्तारिणी घाबरली त्या सर्पाला बघून. ते एवढं सोपं आहे का? तोंड उघडल्यावर काय दिसतंय तुम्हाला वेगळंच. हा, तर नशीब यशोदा माईंसारखी ती बेशुद्ध वगैरे पडली नाही, पण ती घाबरली. आणि मग ठाकूरांनी तिला खूप आग्रह केला, आता तू आधी हा प्रसाद घे. ती नाही मी नाही घेणार त्या म्हणाल्या. तर म्हणाले नाही, तू आत्ता तुम्ही खा. मग त्यांनी थोडा प्रसाद घेतला आणि काय दिसलं त्यांना, ही वार्ता खाली पोचली आणि नुसता जयघोष सुरू झाला ठाकूरांच्या नावाचा. आणि मग प्रसाद खाली गेल्याबरोबर त्यातला एक कणही उरला नाही. आणि मग ठाकूर म्हणाले त्यांना, मी तुम्हाला का खा, म्हणजे सगळ्यांच्या आधी ती गृहिणी आहे ना, मी कसं खाणार, म्हणून ते घेत नव्हत्या. पण जबरदस्ती त्यांना ठाकूरांनी प्रसाद घ्यायला लावला. मग म्हणाले बघा, आता तुम्ही घेतला नसता तर तुमच्या वाट्याला काही आलं असतं का? कारण सगळं खाली संपून गेला, इतके भक्त होते खाली. आणि मग ह्या निस्तारिणी घोष आपण बघतो की त्यांच्या जीवनात ठाकूरांचं आणि ठाकूरांच्या जीवनात निस्तारिणी देवींना एक अनन्य साधारण वेगळं स्थान होतं. माताजी बसलेले आहेत आणि मी आज त्यांना म्हटलं की काल मी वाचताना मला आठवलं पहिली आमची भेट, की माताजी मी शबरीवर बोलताना ऐकलं होतं आणि मला ते इतकं बसलंय डोक्यामध्ये, किती वर्ष झाली मी कधीही विसरले नाहीये. तर त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे, आपण एकदा कुठल्या लेक्चरमध्ये घेतलं होतं, की सरलता हा म्हणजे रामचंद्र त्यांना म्हणतात ना, ते नवविधा भक्ती सांगताना एक आवश्यक गुण कुठला सांगितलाय, सरलता, सिम्प्लिसिटी, हा साधेपणा. तो असेल ना तर काहीही शक्य होतं. माताजींनी पण आता गोष्ट सांगितली ना, की सरळ असलं पाहिजे, निष्कपट असलं पाहिजे. निस्तारिणी देवी तशा होत्या, इतक्या सरळ ना की ठाकूरांची त्यांना भीतीच वाटायची नाही. जो घाबरतो तिथे काहीतरी आहे ना, त्यांना इतक्या म्हणजे ईश्वर प्राप्ती किंवा अशा अवतार पुरुषांबरोबर तुम्हाला इतकं जवळीकीने राहायचंय, त्यांना भरवायची तुम्हाला हिंमत होतीये, ती शक्ती तुम्हाला प्राप्त आहे आणि ते देतायत. त्याच्याकरता काय काय आवश्यक आहे ईश्वरावर प्रेम करण्याकरता? तर एकदम खूप प्रेम, हा, आणि निष्कपट प्रेम पाहिजे आणि निस्वार्थी प्रेम पाहिजे. मी तुम्हाला आता असं केलं, मी तुमची इतकी भक्ती केली, तुम्ही मला हे दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्व म्हणजे सरलता, हा, ते सिम्प्लिसिटी जी आहे, ते साधेपणा आहे, तो त्यांच्यामध्ये होता. निस्तारिणी देवी ठाकूरांची सगळ्या विषयांवर बोलू शकायच्या आणि ठाकूर म्हणायचे की ही देवीच्या 10 अवतारांपैकी जी छिन्नमस्ता देवी आहे तिचं एक अंश आहे निस्तारिणी देवी. आणि त्या इतक्या म्हणजे त्यांना माहिती होतं यांच्यातले काय यांची शक्ती आहे, आपण पुढे पाहणार आहोत. तर त्या देवीचं रूप आहे. तर त्या आल्या ना दक्षिणेश्वरला की ठाकूर सगळ्यांना बाहेर पाठवायचे आणि एकटे त्यांच्याशी बोलायचे. मग एकदा ते म्हणाले की का बरं तुम्ही एवढं प्रेम करता माझ्यावर आणि का बरं तुम्ही मला एवढं भेटायला येता इकडे एवढ्या लांबून? मग त्या म्हणाल्या ते सगळं काय मला माहिती नाही, पण जसं प्रल्हादाला त्याच्या वडिलांपेक्षा जास्त कोण आवडत होतं, म्हणजे ज्याच्यामुळे प्रल्हादाला वडिलांचा विसर पडला, ज्यामुळे ध्रुवाला आणि अनेक भक्तांना आपल्या आईवडिलांचा विसर पडला, त्यामुळेच मी येते. म्हणजे सगळ्याचा मला विसर पडतो मी तुमच्याकडे आले की. इतकं प्रेम ठाकूरांवर, आणि ठाकूरांना ते माहिती होतं. आणि त्या म्हणजे जेव्हा जेव्हा त्या यायच्या, एकदा त्या आल्या, तर आजचा आपण गुरुपौर्णिमेनिमित्त आपलं शिबिर आहे, तर एकदा त्यांच्या एका
कोणी मैत्रिणींनी कोणी त्यांना परिचित व्यक्तींनी सांगितलेलं, हरिबोल 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 म्हणायचं. ते नेहमी हरिबोल म्हणायच्या. आणि त्यांच्या मनात आलं, पण हे तर माझे गुरु आहेत. आपल्याला गुरु कोण मोठं? हरिबोल म्हणताना मी हरी मोठा की गुरु मोठा? हे मला त्यांच्या मनात इतकं द्वंद्व चाललेलं. त्या मनस्थितीमध्ये त्या दक्षिणेश्वरला आल्या. त्या आल्याबरोबर त्यांच्या त्या संभ्रमित अवस्थेकडे बघून ठाकूर म्हणतात, गुरु आणि ईश्वर एकच, गुरु आणि इष्ट एकच. म्हणजे आपण खूप वेळा विचार करतो की माझे इष्टदैवत तर हे आहे आणि मग गुरु केले मग काय होणार? गुरु आणि इष्ट एकच. भाग्य असेल तरच आपल्याला गुरु लाभतो ना. तर त्यांच्या मनातली ती शंका तिकडे त्यांनी दूर केली आहे. निस्तारिणी देवींनी एकदा एक अद्भुत दृश्य बघितलं की ठाकूरांनी ना त्या दिवशी म्हणजे किती नकला करण्यात किती हुशार होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. साडी नेसले, दागिने घातले, अगदी स्त्री रूप धारण केलं आणि एक पत्नी पतीला मला आणखी दागिने हवे हे लाडी गोडी लावून कशी मागेल हे 1 तास ठाकूर करत होते. म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारे अभिनय करून ते त्या भावावस्थेतच होते. आणि निस्तारिणी देवी म्हणतात की मी अगदी स्तिमित होऊन गेले हे बघून की मला दागिने हवे, मला हे हवं, मला गळ्यात जे काय हवं, असं नवऱ्याला कसं मागेल एक स्त्री, तसं त्यांनी केलं. असो, आज आपण जी नावं ऐकली, आता माताजींनी ना लॉरा ग्लेन देवमाता, सिस्टर देवमाता, खूप त्यांचं दर्शन तर अलौकिक आहे. स्वामीजींचं जे दर्शन झालंय त्यांना, पण आजचा विषय तो नाहीये. पण लॉरा ग्लेन जसं भारतात आल्या आणि सगळ्यांना भेटल्या ना, त्यांनी सांगितलं, गोलापमाना भेटल्या, यांना भेटल्या, तसंच त्या निस्तारिणी देवींना पण भेटल्या. कारण इतकं रामकृष्णांच्या आणि मांच्या जवळ असलेल्या भक्त होत्या त्या. तर लॉरा ग्लेनला 4 त्यांनी गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यातल्या त्या 4 आपण आधी बघूया, मग बाकीचं पुन्हा हे करूया. त्या म्हणतात, एकदा एक पहिली गोष्ट त्या म्हणतात की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ठाकूर आहेत ना सर्वज्ञ आहे, त्यांना सगळं कळतं. तर एकदा म्हणाल्या, ते दक्षिणेश्वरला एक स्त्री आली, अतिशय गरीब होती. तिने 4 रसगुल्ले बांधून आणले होते रामकृष्णाला द्यायला. पण ती त्या खोलीजवळ गेली आणि तिने बघितलं की सगळी खोली भक्तांनी तुडुंब भरली आहे आणि किती सारं काय काय लोक आणतात त्यांना द्यायला ना, हे 4 रसगुल्ले. आता तिला काही हिंमत होईना, हे काय, मला एवढं, मी गरीब बाई, हे कसं मी देणार त्यांना. आणि मग तिला फार वाईट वाटलं आणि गपचूप ती बाई ना मानच्या इथे येऊन उभी राहिली ना, त्या नाहबतखान्याच्या इकडे, आणि डोळ्यातून अश्रुधारा की मी कसं देणार, मी त्यांच्याकरता आणलं, आता हे मी काय करू, कसे ते खातील, या विचारात ती होती आणि रडत होती. तेवढ्यात त्या खोलीतून अचानक रामकृष्ण उठलेत, नाहबतखान्याच्या इकडे आले, गंगेकडे बघत असे उभे राहिले आणि मग त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, काय आणलेत तुम्ही माझ्यासाठी? मला भूक लागली, लवकर द्या बरं. आणि ते 4ही रसगुल्ले त्यांनी खाऊन टाकले. त्या स्त्रीला काय झालं असेल, त्या भक्त स्त्रीला किती आनंद झाला असेल. आणि कसे ठाकूर त्या खोलीमध्ये बसले आहेत, सगळे काय गप्पा चालल्या आहेत, भजनं चालली आहेत, तिकडनं उठून इकडे येत आहेत आणि ते खात आहेत. ही एक गोष्ट. मग त्यांनी सांगितलं की ठाकूरांकडच्या एक दिवस एक मांजर त्यांच्या खोलीमध्ये आली आणि तिने पिल्लं दिली. आणि ती मांजर कधी त्यांच्या इथे खाटेवर, कधी खाली, कधी कधी जसं काही नमस्कार करते आपल्याला माहिती आहे, आणि सारखी मग कधी ते उठून तिला हात लावायचे आणि तिची ती पिल्लं अखंड, ते मांजर आणि ती पिल्लं. आणि त्यांना वाटायला लागलं, अरे या मंदिरामध्ये हिला खायला काय मिळणार, इथे ही तर उपाशी राहील. तर एक दिवस त्यांनी निस्तारिणी देवींना बोलवलं. मग ते म्हणाले, मी तुम्हाला एक काम देतो, तुम्ही कराल का? त्या म्हणाल्या, हात जोडून म्हणाल्या, जे तुम्ही सांगाल ते मी सगळं काही करायला तयार आहे. बघा, मग तुम्ही म्हणू नका, शब्द बदलू नका तुमचं. नाही नाही, मी करीन, नक्की करीन. म्हणाले, बघ, ही आहे ना, ही मांजर, ही माझ्या आश्रयाला आली आहे. शब्द बघा त्यांचे. ती माझ्या आश्रयाला आली आहे आणि ना हिला इथे खायला वगैरे मिळत नाही, तर तुम्ही हिला घेऊन जाल का आणि या पिल्लांना? त्या म्हणाल्या, हो, पण बघा तिची नीट काळजी घ्या, कारण ती माझ्या आश्रयाला आली आहे, म्हणजे तिच्याकडे तुम्हाला नीट लक्ष दिलं पाहिजे हे सारखं, कारण तिने माझ्या चरणाशी तिने आश्रय घेतलाय. मग त्या म्हणाल्या, हो. मग त्यांनी घरी नेलं तिला, पिल्लांना पण नेलं. त्या मांजरीनी परत कधी पिल्लं दिली नाही, ती पण एका आजारात गेली. नंतर हळूहळू ती पिल्लं पण नंतर त्यांनाही काही झालं नाही आणि ती पिल्लं गेली. पण दरवेळेला निस्तारिणी देवी गेल्या ना, ती काय करते, तिला तुम्ही खायला देताय ना, तिच्याकडे लक्ष देताय ना, असं त्या मांजरीचं, म्हणजे
ईश्वर फक्त मनुष्य प्राण्यांवरती नाही कृपा करत किंवा प्रेम करत, त्या न बोलणाऱ्या मुक्या प्राण्यांवर पण तितकंच त्याची कृपा असते, हे त्या देवमातांना सांगत होत्या. आणि त्या म्हणाल्या, जेव्हा त्या मांजरीचा शेवट जवळ आला, जेव्हा ती आजारी पडली, तेव्हा तिच्या शेवटाच्या वेळेला मी तिच्या तोंडात ते पाणी गंगेचं घातलं आणि जय रामकृष्ण असं म्हणून तिला म्हणजे तिला मुक्तीच मिळाली असेल. तर हे एक उदाहरण. जेव्हा निस्तारिणी देवींनी त्यांची एवढी काळजी घेतली ना, त्यांची काळजी घेतली, मांजरीची तिची काळजी घेतली, तेव्हा त्यांनी तिला एक वर दिला. तुझ्या इष्टाचं तुला दर्शन होईल, जेव्हा तुला हवं तेव्हा तू ते मागून घे, असं ते म्हणाले. तर आपण बघतो की पुढे खूप नित्य नवगोपाल घोष गेल्यानंतर वगैरे त्यांच्या वृद्धाप काळामध्ये रामनामाचा जप, त्यांचं इष्टदैवत होतं रामचंद्र, प्रभू रामचंद्र. आणि ते जप करत असताना एक दिवस त्यांना अचानक दर्शन झालंय श्रीरामचंद्रांचं साक्षात. आणि ते दिव्य दर्शन झाल्यावर त्या एकदम वाकल्या नमस्कार करायला. वाकल्या तर ठाकूर रामचंद्र नाही, तिकडे श्रीरामकृष्ण. मग ते त्यांना म्हणतात, आता तुला कळलं का मी कोण आहे? हा, ही बरीच नंतरची गोष्ट आहे, पण याच्या बरोबरच आहे म्हणून सांगते की त्या मांजरीची सेवा केली, त्याचं तिला इष्टाचं दर्शन झालेलं आहे. तर आणि मग निस्तारिणी देवी आणि नित्य गोपाल घोष नेहमी जायचे त्यांच्याकडे, श्रीरामकृष्णांकडे. अजून एक गोष्ट म्हणजे, हे सगळं नंतर येते, पण देवमातांचा आपण एक विषय संपूया. जेव्हा ठाकूर खूप आजारी होते काशीपूर उद्यानामध्ये आणि निस्तारिणी घोष तिथे जायच्या, पहिली गोष्ट म्हणजे हे त्याच्यात नाहीये, नंतरच आहे, पण आता सांगते मी की जेव्हा त्या ठाकूरांना भेटायला जायच्या, पहिल्या मजल्यावर असायचे ना ठाकूर, तर त्या नेहमी आपल्या बांगड्या झाकून घ्यायच्या आणि बांधून घ्यायच्या की बांगड्यांचा आवाज होऊन पण त्यांना त्रास होऊ नये. म्हणजे किती संवेदनशील मन आहे बघा, की आपल्या गुरूंना या आवाजाचा पण त्रास होणे इतक्या हळू त्या जायच्या. आणि एक दिवस त्या गेल्या त्यांना भेटायला दर्शनाला, तर खूप जण आलेले होते आणि या खालीच उभ्या राहिल्या, वर गेल्या नाही. इतके लोक असताना कसं जाणार? त्या काळामध्ये असं पटकन जाऊ शकत नव्हत्या, स्त्री भक्त होत्या तरी. तर रामकृष्णांनी एक त्यांचा फोटो, जो आपण आता पूजतो शाईनमध्ये मंदिरामध्ये, तो फोटो एका भक्ताबरोबर खाली पाठवला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना द्या आणि सांगा की हा फोटो, त्याची पूजा करायची, या प्रतिमेची म्हणजे फोटोची. आणि माताजींनी मला हे उदाहरण सांगितलं बंगालीमध्ये, आणि ह्याच्यात पण आहे की लॉकेटे पॉकेटे, हे हा फोटो पुढे कोणाच्या लॉकेटमध्ये, कोणाच्या पॉकेटमध्ये, कोणाच्या घड्याळाच्या चेनमध्ये, कोणाच्या ट्रेनमध्ये, बोटीमध्ये, हवाई जहाज नव्हतं तेव्हा, पण कुठे जगाच्या पाठीवर कुठेही हा फोटो तुम्हाला कुठेही मिळेल, इतका हा फोटो. आणि तसंच आहे आता, है ना, की कोणाच्याकडेही आपण बघतो की श्रीरामकृष्णांचा हा फोटो, आणि कुठे दूर दूर, म्हणजे ते म्हणतात जहाजामध्ये, ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये. तर तसा तो फोटो पाठवला आणि निस्तारिणी देवींनी तो फोटो अतिशय जपून ठेवला. आणि मग आपण बघतोय की एक दिवस असं झालं, नित्य गोपाल घोषांनी नाव ठरवली आणि नावेतनं ते गिरीश घोष आणि अजून एक जण रामचंद्र दत्त वगैरे असं कोणीतरी सगळे मिळून ठाकूरांना भेटायला आले. त्या दिवशी होतं गंगा दशेऱ्याचा दिवस. आपण बघितलेत ना फोटो, कसे बेलूरला पूजा करतात गंगेची वगैरे. तर गंगा दशेऱ्याचा दिवस होता. पण घाटावर उतरल्यावर दक्षिणेश्वरला या तिघांना वाटलं, तिघा चौघांना, अरे किती किती गर्दी आणि किती ते कसं सगळं पाणी कसं झालंय आणि जोरात पाऊस पडत होता, कोण जाते चिखलात काय. त्याच्या मागे सगळ्यांचा एकच उद्देश होता की गेलो आणि ठाकूरांचं दर्शन झालं की गंगेत दर्शन केल्यासारखंच आहे, कशाला तिकडे जाऊन आंघोळ करायला पाहिजे. म्हणून सगळेजण गेले. मंदिरात आल्याबरोबर ठाकूर म्हणतात, स्नान केलं का, गंगा स्नान केलं का, आधी जा बघू सगळेजण आणि स्नान करून या. म्हणजे न बोलता काही गोष्टी ठाकूरांना कळायच्या, व पटापट हे आले. मग तसंच एकदा त्यांचे विषय चालला होता की गुरु मोठा की इष्ट मोठा. गुरु, पण ठाकूर शेवटी सांगतात की गुरु म्हणजेच इष्ट, इष्ट म्हणजेच तुमचं, गुरुमध्येच सगळं असतं, गुरु हेच तुमचं इष्ट असतं असं. आणि मग खूप ते वाद झाला. तो तेवढा भाग मी आता गाळते की 2 प्रकारचे भक्त असतात. ठाकूर सांगतात की आपल्याला माहितीये की एक असतं मांजरीच्या पिल्लांसारखं, जिकडे आई नेईल तिकडे जातं, जे गुरु करेल ते मान्य करतं. एक भक्तांची जी हे आहे ती माकडाच्या पिल्लासारखं, आईच्या डोक्यावर चढेल, मानेवर चढेल, जग चिकटून बसेल, आपल्या मनाचं असेल ते पण करेल. पण दोन्ही भक्त श्रेष्ठच आहेत ठाकूर म्हणतात. आणि थोडासा माकडाच्या पिल्लामध्ये
थोडासा मीपणा असतो, अहंभाव असतो, पण मांजरीच्या पिल्लांमध्ये अजिबात नसतो. जे आई जिकडे नेईल तिकडे, जिकडे गुरु, पण तरी एकच आहे की इष्ट आणि गुरु एकच. तर साधारण 1885 म्हणजे यायला लागले ते, आणि खूप वेळा आले. ठाकूर त्यांना म्हणालेले तुम्ही 3दा आलात ना तरी बस होईल, पण 3दा नाही, ते सतत येत होते दोघं जण. आणि निस्तारणी देवींना बाळ होणार होतं आता, आणि त्यांनी मनात ठरवलं की आता जर मला मुलगा झाला ना तर तो मी यांना देणार, अर्पण करणार ठाकूरांना, असं मनात ठरवलं, काही सांगितलं नाही कोणाला. आणि खरोखर त्यांना मुलगा झाला. हा मुलगा झाल्यानंतर काही थोड्या आठवड्यांचा तो बाळ असताना त्याला त्यांनी गुंडाळलं, आणि दोघंही आई बाबा बाळाला घेऊन ठाकूरांना भेटायला आले. त्या दिवशी ते असे गंगेकडे बघत असे ध्यानामध्ये वेगळ्या भावावस्थेत होते आणि उभे होते. मग हे दोघं गेले आणि ते म्हणाले निस्तारणी देवींना, काय आणलं तुम्ही माझ्यासाठी? तर बघा काय भेट आणलीस माझ्यासाठी? तर त्यांनी पटकन वाकून बाळाला त्यांच्या चरणांवर ठेवलं आणि म्हणाले ही भेट आणली. त्यांनी उचललं बाळाला, डोक्यावरनं हात फिरवला, अंगावरनं हात फिरवला आणि म्हणाले बघ तू हे देणार आहेस मला? त्या म्हणाल्या हो, बघ जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी परत घेईन, तोपर्यंत ह्याच्याकडे नीट बघ. आपण बघतो खरंच ते बाळ मोठं झालं, निरोध त्याचं नाव, आणि ते स्वामी अंबिकानंद झाले. आणि ज्या दिवशी त्या मुलाचा संन्यास झाला सगळ्यात आनंदी त्याची आई होती. म्हणजे जे त्यांनी ठरवलं, जे ठाकूरांनी म्हटलं ते खरं झालं. जे किती मोठी गोष्ट आहे ना. तर हा जो निरोध आहे तो म्हणजे आता आपण बघतो की ठाकूरांच्या महासमाधीनंतर दोघं जण नित्य नवगोपाल आणि निस्तारणी देवी काही दिवस वृंदावनला गेले आणि तिकडे बलराम बसूंच्या घरामध्ये राहिले. त्या घरातच स्वामी तुर्यानंद आणि स्वामी ब्रह्मानंद साधना करत होते. आपण हे सगळं वाचलेलं आहे, माहिती पण आहे आपल्याला त्यांची ती साधना वृंदावनची. आणि त्या काळात हा निरोध इतका स्वामी ब्रह्मानंदांच्या इतका निकट आला, म्हणजे अटॅचमेंट जे शब्द आपण म्हणतो, की त्याला तेच गुरु म्हणून लाभले. आणि स्वामी ब्रह्मानंदांबरोबर तो राहिला, त्यांच्याचकडनं म्हणजे त्यांचा असिस्टंट म्हणून पुढे सेवा केली त्यांनी त्यांची. आणि ब्रह्मानंद स्वामींबरोबर नवगोपाल घोष कुठे तीर्थाटनाला पण गेले जवळ कुठे. असो, तिकडे असताना एक घटना घडली. म्हणजे मा नंतर सांगतायत आपल्याला पुढच्या काळामध्ये, की मा म्हणतात एकदा मी वृंदावनला गेलेले असताना राधारमणाच्या मंदिरामध्ये गेले आणि सकाळी मंगलारतीला गेले होते. आणि मंगलारती चालू असताना मी बघितलं तर निस्तारिणी तिकडे कृष्णाला पंख्यानी वारा घालत होती तिकडे. म्हणजे मांना दिसल्या आहेत निस्तारिणी देवी, ज्या तिथे नाही आहेत खऱ्या, पण त्या म्हणाल्या एकदम की त्या तर पूर्वजन्मीच्या गोपी. ठाकूर काय म्हणाले, 10 अवतारांपैकी 10 देवीच्या दुर्गेच्या 10 रूपांपैकी एका रूपाचं छिन्नमस्त देवीचा अंश आहे त्यांच्यामध्ये. आणि मा म्हणतात त्या तर गोपी, कृष्णाला साक्षात वारा घालताना त्यांनी पाहिले, तो पंखा हे करताना. असं म्हणजे अलौकिक त्या दोघांचं जीवन होतं. असो, तिकडनं परत आल्यानंतर ठाकूरांच्या आपण 1 जानेवारी 1886चा कल्पतरू दिवस, नित्य नवगोपाल घोष ज्या क्षणी आत आले, रामचंद्र दत्त धावत गेले आणि म्हणाले अहो काय करताय, जा तिकडे कल्पतरू होऊन आशीर्वाद देताय, काय हवं ते मागून घ्या आता. आणि धावत पळत नवगोपाल घोष आले तिकडे. आणि तेव्हा ठाकूर थोडे भानावर आलेले होते आणि त्यांना म्हणाले की, ते म्हणाले आशीर्वाद द्या मला, काहीतरी द्या म्हणून ठाकूर तुम्ही मला. तर ते म्हणाले की नेहमी रोज ना थोडासा जप आणि ध्यान करत जा. हे सगळं मला कसं जमणार, मला इतकं मोठं माझं कुटुंब, त्यांचं ते उत्तर होतं ना, आणि मला इतकी कामं असतात, मी हे सगळं करू शकत नाही. मग ते म्हणाले बरं तुझ्या इष्ट देवतेचं रोज थोडं स्मरण करत जा, ते सुद्धा मला शक्य नाहीये. मग ठाकूर त्यांच्याकडे बघत राहिले आणि म्हणाले रोज थोडं 2-3 वेळा माझं नाव घेणं जमेल का तुला? तर म्हणाले हो ते मला जमू शकतं, बस ते करतो, त्यात तुझं होऊन जाईल म्हणाले. तर जेव्हा ठाकूर त्यांच्या घरी आलेले ना, पहिल्यांदा आपण बघितलं की निस्तारणींना कुंडलिनी ते प्रसाद ग्रहण करते दिसलं. त्या दिवशी सुद्धा नवगोपाल घोष ठाकूर जेव्हा खाली उभे होते भावावस्थेमध्ये,
तेव्हा आणि त्यांना म्हणाले ना, तुझं होऊन जाईल, तू रोज माझं स्मरण कर, तुझं होऊन जाईल. आणि ते म्हणतात, मी त्यांच्याकडे बघितलं तर एक असं प्रचंड आभा त्यांच्या चेहऱ्यावर आणि तेज होतं. आणि मी डोळे चोळले, जाऊन पाण्याने डोळे धुवून आलो की मलाच दिसतंय की काय. माझा भाऊ होता जयगोपाल, त्याला विचारलं, अरे हे काहीतरी वेगळे दिसत आहेत का ठाकूर तुला. मग त्यांचा भाऊ म्हणाला, हे तुझा दर्शन देत आहे, म्हणजे हे दर्शन सगळ्यांना होत नाहीये, तसं हा आशीर्वाद पण काही नाही, तू नुसतं माझं नाव घे. आणि मग खरोखर ठाकूरांच्या महासमाधीनंतर जेव्हा जेव्हा नवगोपाल घोष ऑफिसमधनं यायचे, घरातला एक नोकर ना काहीतरी छोट्या छोट्या मिठायाच्या घेऊन एक बॅग घेऊन उभा असायचा किंवा भांड. आणि मग ते आले की सगळी मुलं यायची आणि ते म्हणायचे सगळ्यांना गोळा करून, चला म्हणा जय रामकृष्ण जय रामकृष्ण, की सगळे जय रामकृष्ण म्हटलं की मग ते सगळ्यांना मिठाई द्यायचे. इवन वृंदावनहून जेव्हा वृंदावनहून सुद्धा परत आल्यानंतर उर्वरित काळामध्ये मुख्य म्हणजे ते ना गरीब लोकांना औषधं द्यायचे, पैसे न घेता निःशुल्क औषध वाटायचे. ज्यांना भूक लागलेली असेल कुठल्या गरीबाला वगैरे त्याला जेवणही द्यायचे आणि असं मिठाया वगैरे घेऊन सगळ्यांना सांगायचे. मग गंगा स्नान करायचे रोज. गंगेवरून येताना जय रामकृष्ण म्हणा, जय रामकृष्ण म्हटलं की काहीतरी मिळणार सगळ्यांना माहित होतं. तर सगळी मुलं ते ऑफिसमधनं आले, जय रामकृष्ण आले, जय रामकृष्ण आले, चला चला करून सगळा घोळका त्यांच्या मागोमाग यायचा. मला हे मी वाचत असताना एक आठवलं, सिस्टर निवेदिता जब वो क्लास में पढ़ाती थी, स्कूल वर्गात शिकवायच्या आणि तो ते एक मुलांना त्यांनी एक दिवस जगाचा नकाशा असा टांगलेला होता आणि ठाकूरांचं चित्र खाली होतं त्यांच्या वर्गामध्ये. नकाशा होता मोठा आणि निवेदितांनी असं बघितलं आणि एकदम त्यांच्या लक्षात आलं काहीतरी. त्यांनी जगाचा नकाशा खाली केला, त्या काळामधला सांगते ना मी, ब्रिटिश काळातला, आणि ठाकूरांचं चित्र वर केलं आणि मग सगळ्यांना म्हणाल्या चला जय रामकृष्ण म्हणा. म्हणजे ह्या जगापेक्षा या विश्वापेक्षा श्रेष्ठ कोण आहेत ते आहेत. तर ते चित्र त्यांनी वर लावलं आणि त्या रोज मुलांना जय रामकृष्ण म्हणायला लावायच्या आणि त्या म्हणायच्या की जय रामकृष्ण म्हटल्यानं सगळं ठीक होऊन जाईल. मला नेहमी वाटतं आणि मला आठवतंय मी ते लेक्चर इथे घेतलं तेव्हा सगळ्यांनी आम्ही जयघोष केला होता. तर आज पण आपण करूया शेवटी. तर हे जय रामकृष्ण आले म्हणून सगळेजण धावत यायची मुलं आणि सगळ्या लोकांनाही माहिती झालेलं होतं. श्रीरामकृष्णांच्या महासमाधीनंतर नवगोपाल घोषांनी रोज कीर्तन करायचं आणि ते 1909 मध्ये त्यांनी देह ठेवला. त्याच्या आधी एक दिवस असे बातमी आली, त्यांची लग्न झालेली मुलगी, तरुण मुलगी ती वारली आणि ती गेल्यानंतर सगळे लोक घरात आक्रोश करतायत, दुःख करतायत. नवगोपाल आणि निस्तारिणी देवी मात्र शांत होते आणि नवगोपाल घोष म्हणाले की हे असं सगळं तुम्ही करू नका, इतका म्हणजे त्रागा करू नका, रडू नका. जे काही होतं ना ते श्रीरामकृष्णांनी चांगल्यासाठीच केलेलं आहे, गुरुदेवांनी चांगल्यासाठी केलंय. आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की ठाकूर एकदा म्हणाले होते की निस्तारिणी देवींमुळे नवगोपाल मायेच्या तावडीतून कचाट्यातून कायम तरतील. म्हणजे पत्नीचं पुण्य पण पतीला किती कारक असतं किंवा पूरक असतं. तर इथे आपण बघतो की खरोखर ते मायेच्या कचाट्यात अडकलेच नाहीये. मुलगी गेली त्याचं दुःख करू नका असं त्यांनी सगळ्यांना सांगितलं. आणि जेव्हा त्यांचा शेवट जवळ आला त्यांनी सगळ्यांना सांगितलं, घरातल्या लोकांना बोलवून, दुःख करायचं नाही, कोणीही रडायचं नाही. आणि श्रीरामकृष्णाने त्यांच्या चेहऱ्यावर असं एक तेज आलं आणि ते रामकृष्णांचं नाव घेतच त्यांनी देह ठेवला 1909 साली. याच्यानंतर आपण बघतो की एकदा ठाकूरांनी एक स्वामी मुक्तेश्वरानंद होते, त्यांच्या आठवणींमध्ये असं लिहिलेलं आहे की ठाकूरांनी निस्तारिणी देवींना एकदा उदबत्तीनी आरती केलेली आहे. ठीक आहे, त्यांनी स्वतः त्यांना केली आहे, कारण त्यांना माहिती आहे ना ह्या कोण आहेत, तो अंश आहे ना देवीचं त्यांच्यामध्ये. आणि ते केल्यानंतर ते एकदम भावसमाधीत गेले. त्या समाधीतनं बाहेर आल्यानंतर ते म्हणाले की ही छिन्नमस्त देवीचा अंश हिच्यामध्ये आहे आणि हिच्या उजव्या हातामध्ये खूप शक्ती आहे. या उजव्या हाताने ती ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचं सगळे रोग सगळं काही नष्ट होऊन जाईल. ही त्यांनी म्हटलेलं होतं, हे सगळ्यांना माहिती होतं. आणि निस्तारिणी देवींनी आपल्या उजव्या हाताने कधीच घरातल्या कुठल्याही व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला नाही. नाहीतर म्हणजे काय होऊ शकतं, सामान्य असेल तर माझ्या शक्ती आहे लगेच आपण उपयोग करू, हो ना. म्हणजे काय पतीच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे की कोणाच्या, त्यांनी कधीही केलं नाही.
पण जेव्हा शेवटच्या दिवसांमध्ये जेव्हा आजारी होत्या आणि माहीत होतं की आता शेवट जवळ आलाय, निस्तारिणी देवी भेटायला गेल्या. सगळ्यांना ताकीद देऊन ठेवलेली मांनी की त्यांना वर येऊ द्यायचं नाही. तो हात ठेवल्यानंतर काय होणार माहितीये, सगळ्यांना माहिती होतं. किती रडल्या खाली उभ्या राहून, पण जे कोण साधू स्वामी अखंडानंद शारदानंद असतीलच तिथे, आणखी कोण, त्यांना अजिबात वर जाऊ दिलं नाही. आणि तसंच आपण स्वामी ब्रह्मानंदांच्या ह्याच्यात बघतो की जेव्हा स्वामी ब्रह्मानंदांचं पण शेवट जवळला आजारी होते आणि आता माहिती होतं, त्या भेटायला गेल्या, पण त्यांना तिथूनच रडत परत पाठवलं गेलं. त्या दोघांनी त्यांना हात ठेवू दिला नाही, आत येऊच दिला नाही. हा, तर आपण बघितलं की मुलगी गेली त्यांची. एकदा निस्तारिणी देवी आपल्या नातीला घेऊन स्वामी ब्रह्मानंदांकडे गेल्या. त्यांना मुक्त संचार होता, कोणाच्याही कडे जायचं सगळ्यांना माहिती होता, त्यांचा अधिकार माहिती होता. आणि त्यांचा पुत्रच संन्यासी असल्यामुळे ते प्रेम पण होतं आणि तो वेगळा भाव होता सगळ्या साधूंचा त्यांच्या प्रती. आणि पाहिलेलं होतं ना ठाकूरांनी कसं त्यांना मागवलंय वगैरे. तर स्वामी ब्रह्मानंदांकडे गेल्या आणि म्हणाले, आता हिचं लग्न करणार होता मी, लग्न होणार आहे वगैरे. मग त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्या गेल्यानंतर ते स्वामी शिवानंदांना म्हणाले की संसार सुख हिच्या नशिबात नाहीये. या मुलीच्या, राणी नावाची मुलगी होती ती, राणी तिचं नाव, नातीचं त्यांच्या. आणि खरोखर काही दिवसात ती राणी परत आली घरी आणि ठाकूरांच्या त्या मंदिरात जिथे स्वामीजींनी जी स्थापना केली आहे तिथे बसून सारखी म्हणायची की ठाकूर मला वाचवा, मला परत जायचं नाहीये, मला परत जायचं नाहीये. आणि मग जेव्हा त्यांना कळलं निस्तारिणी देवींना ब्रह्मानंद स्वामी काय म्हणाले होते, मग त्या त्यांना जाऊन म्हणाल्या, का बरं तुम्ही मला आधी सांगितलं नाही, म्हणजे मी एवढा खर्च केला नसता ना हिच्या लग्नावरती, जे काय झालं ते पाठवलंच नसतं. मग ते म्हणाले, नाही, जे विधिलिखित असतं ते होणारच, ते काय आपण टाळू शकत नाही. पण ते म्हणाले की तिला आता तुम्ही तुमचं वय झालं ना, आता ते निस्तारिणी देवींना म्हणतात, आता तुमचं वय झालं, मग ते ठाकूर तुमच्या घरी आहेत, त्यांची सेवा कोण करणार, त्याच्यासाठी हिला ठेवलेलं आहे. म्हणजे बघा, त्याच्यात पण एक वेगळं पद्धतीने त्यांनी पाहिलेलं आहे की ठाकूरांची सेवा ती करणार आहे म्हणून. आणि नंतर आपण बघतो की डोक्यावर हात ठेवू दिला नाही. आणि मग एक स्वामी ज्ञानदानंद म्हणून होते, ते म्हणतात की एकदा मी असं एक वृद्ध स्त्री आश्रमात आली, म्हणजे बेलूर मठात आली. ती मंदिरात गेली आणि मग तिकडे बसली थोडा वेळ ठाकूरांच्या फोटोसमोर, जुनं मंदिर, आणि म्हणाली, उठल्या तिकडनं त्या थोड्या वेळाने, आणि मग त्यांनी हात लावला त्या मुख्य म्हणजे त्या तस्वीरीला. आपण सगळेजण स्पर्श करत नाही ना तिकडे मंदिरामध्ये, तिकडे त्या ठिकाणी स्पर्श केला आणि मग त्या बाजूला स्वामी शिवानंद होते तिथे गेले. उत्सुकतेपोटी मी त्या वृद्ध स्त्रीच्या मागे मागे गेलो आणि मी बघितलं की स्वामी शिवानंदांनी अतिशय प्रेमाने त्यांचं स्वागत केलं आणि आपलं डोकं पुढे केलं त्यांच्या समोर, आणि त्यांनी सुद्धा आपल्या उजव्या हाताने त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवला इतकं. आणि स्वामी शिवानंदांनाच हे सगळं बघून मग त्यांना नंतर कळलं की या स्वामी अंबिकानंदांच्या आई आहेत वगैरे, आणि ती त्यांची शक्ती. आता तर स्वामी शिवानंद ठीकच आहेत, म्हणजे आशीर्वाद घेतायत सगळेजण त्यांचा, पण आजारपणामध्ये मात्र कोणी त्यांना ठेवू दिला नाही हात. आणि जेव्हा जेव्हा कुठलेही साधू आजारी व्हायचे बेलूर मठामध्ये आणि खूप कडक पथ्य असायचं, तेव्हा ते सगळेजण पथ्य असायचं, औषध पाणी करायला लागायचं, आणि बेलूर मठात कधी कधी शक्य व्हायचं नाही, तर निस्तारिणी देवी त्यांना आपल्या घरी घेऊन जायच्या. आणि त्यांच्या घरी जायला कुणाला संकोच वाटायचा नाही. आणि मग त्यांची पूर्ण ते डाएट जे काय आहे, डॉक्टरांनी सांगितलेलं औषध पाणी सगळं करून ठीक करून त्यांना पाठवायच्या. स्वामी ब्रह्मानंद पण त्यांच्या घरी जाऊन राहिले, म्हणजे इतकी काळजी, कारण आईसारख्या ना, पाहिलेलं पण आहे. आणि एक संन्यासी बंधू आहे आपल्या इथे, त्याच्या आई आहेत, आणि मग ते सगळेजण जायचे. किती भाग्यवान निस्तारिणी देवी आणि नवगोपाल घोष सुद्धा, असं वाटतं मला. आणि आपण पाहतो की ह्याच्यानंतर इतक्या आध्यात्मिक ह्याच्यामध्ये त्या वरती पोचलेल्या होत्या की, पण शेवट म्हणजे एक गोष्ट मला माताजींनी सांगितली काल, आणि एक पुस्तक आता बंगालीमध्ये आली आहेत, पुढचे भाग, काय पदप्रांते, माताजींच्या म्हणजे पद स्पर्शांचा मागोवा घेत असतं ती आठवणी. तर
एकदा असं झालं, दोन गोष्टी आता खूपच तुम्हाला आवडतील. एक ब्रह्मचारी, असू दे इकडे बघायचं आपण सगळ्यांनी. तर एक ब्रह्मचारी उद्बोधनमध्ये जाऊन पूजा करत होते बरं का. ते पूजा करता पाठवलेलं होतं त्यांना, आणि पूजा करता करता तिथे ते शिवलिंग होतं ते पडलं त्यांच्या हातात. हा, आणि मग ते काय कोणाला कळलं नाही, पूजा करताना शिवलिंग पडलं. इकडे रात्री स्वप्नात निस्तारिणी देवींच्या बालशिव त्यांनी मला पाडलं. हा, त्यांनी मला पाडलं म्हणजे कोणी त्या ब्रह्मचार्यांनी मला पाडलं हे सांगितलं. त्या लगेच आल्या उद्बोधनला आणि माताजींकडे गेल्या आणि म्हणाल्या असं झालं का, शिवलिंग पडलं का कोणाकडनं. खरंच चौकशी केली तर हो, पडलं होतं त्यांच्या हातातनं. पण त्या ब्रह्मचार्यांना पण खूप वाईट वाटलं की म्हणजे आता ही बातमी कुठे बघा निस्तारिणी देवींच्या स्वप्नातून त्या मानकडे कळलीये. मग मा मात्र म्हणाल्या त्याला की नाही नाही, असं काय पाडलं शिवलिंग, असं पाडतं का ते त्या शिवलिंगालाच म्हणतायत, शिवाला म्हणतायत, असं काय तुम्हाला कोणी पाडू शकतं का, तुम्ही सगळ्या विश्वाचा भार तुमच्या डोक्यावर वाहता, तुम्हाला कोण पाडणार हो, असं ते म्हणाल्या. त्या ब्रह्मचार्याला मात्र खूप वाईट वाटलं. तो बेलूर मठात जाऊन सगळ्या मोठ्या महाराजांना वगैरे, मी आता परत जाणार नाही तिकडे पूजा करायला. का रे, माझ्या हातून शिवलिंग पडलं, माझ्या स्वप्नात यायचं ना. त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की मी पाडलं आणि मला मला हे असं झालं, आता नाही मी जाणार तिकडे. काही झालं की दुसऱ्यांना जाऊन सांगतात, म्हणजे इतकं त्याला वाईट वाटत होतं की मला का नाही सांगितलं, माझ्याकडनं पडलं ना. तर मा गेल्यानंतर, मानच्या समाधीनंतर काही वर्षांनी, तर मान करता सगळं त्या आपण कसं बघितलंय, वृंदावनमध्ये राधेचं मंदिर आहे बघा, सगळं शृंगार केलेला असतो संध्याकाळी आणि सकाळी वापरलेला असतो, सगळं ठेवलेलं असतं, आळत्यापासनं सिंदूरपासनं सगळं, बांगड्या वगैरे. तसं ना मानच्या पूजेच्या वेळेला सकाळी उठलं की ते त्यांना उद्बोधनमध्ये मा राहायच्या ना, मग ती मशेरी लागायची त्यांना, तंबाखू भाजून आपण हे करतो सकाळी दात लावायला, तर ती ठेवलेली असायची वगैरे वगैरे, पूजेमध्ये अजूनही असेलच. तर एकदा मशेरी संपली उद्बोधनमधली. हां, आणि ते काय कोणाच्या लक्षात आलं नाही वाटतं, आणि इकडे निस्तारिणी देवी आल्या उद्बोधनमध्ये. त्यांना स्वप्नात जाऊन नानी सांगितलं ती मशेरी संपली आहे, तिकडे जाऊन सांग की ती तयार करून ठेवायला मला सकाळी लागेल. तर म्हणजे काय किती त्यांची शक्ती बघा. त्याच्यावर मला आता एकदम आठवलं की मानच्या ते मशेरीवरनं मी विसरत होते, लॉरा ग्लेनला त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली होती की एकदा मी संदेश केला त्यांच्याकरता, ठाकूरांकरता, जेव्हा ते काशीपूर उद्यानात होते, आजारी होते, आणि मी गेले तिकडे त्यांच्याकरता घेऊन, आणि मग मी ते दिलं त्यांना, तिकडे ठेवलं आणि त्यांच्याकडे बघत उभी राहिली अशी अगदी थोडं व्याकुळतेने. मग ते म्हणाले काय काय आहे तुमच्या मनात, भरवायचंय मला तुम्हाला. मग त्या म्हणाल्या हो. तर मग थोडंसं खाल्लं, संदेश खाल्ला, मग परत उभ्या राहिल्या हात जोडून. मग म्हणाले काय अजून भरवायचंय, त्या म्हणाले हो. परत भरवलं. मग तिसऱ्यांदा परत बघितलं, म्हणाले आता नाही, आता ह्याच्यापेक्षा जास्त मी खाऊ शकत नाही, पण मी वचन देतो तुम्हाला की हा प्रसाद तुम्ही आणलेला आणि कोणी आणलेला प्रसाद मी सूक्ष्म रूपाने ग्रहण करणार. हे आपल्या सगळ्यांकरता आहे. तर त्यांनी हे सांगून ठेवलंय, मी सूक्ष्म रूपाने ते ग्रहण करीन, आणि निस्तारिणी देवींना हे वचन दिलं त्यांनी. तर आत्ता सुद्धा म्हणजे मी खाईन असं सांगितलं, आणि निस्तारिणी देवीकडनं हे वचन आपल्यापर्यंत पोचतं, आणि आपल्याला पण एक आधार मिळतो, त्याच्यातनं कळतं की कसं ठाकूर खरं आपण नैवेद्य दाखवतो, आणि किती इथल्या किती जणी आहेत भक्त त्या तिकडे सगळं त्यांच्या करता जे तयार करतात प्रसाद वगैरे, नैवेद्य तयार करतात, तो नक्की सूक्ष्म रूपाने ते घेतात. तर निस्तारिणी देवी पुढच्या काळामध्ये साधारण 1932, म्हणजे घरात कोणी काही स्वयंपाक केला ना तरी त्या स्वतः उठून नेहमी संदेश करायच्या. एकदा त्यांना शेवटी जलोदर झाला, पोटामध्ये पाणी झालं आणि पडून असायच्या, आणि एकदा घरामध्ये प्रसाद बनवला गेला ठाकूरांसाठी, म्हणजे अनेक गोष्टी केल्या गेल्या. त्यांनी गंगेचं पाणी डोक्यावर शिंपडलं आणि मुलांना सांगितलं इकडे या, मला उठवून बसवा आणि स्वयंपाकघरात घेऊन जा, संदेश मात्र मीच करणार, असं त्यांनी ठरवून ठेवलेलं होतं. आणि
म्हणजे त्यांच्याच्यानी व्हायचं नाही. मग त्यांची नातवंड मुलं पण मोठी झालेली होती. ती म्हणायची, काय हे बघ तुला आई कशा स्थितीत आणून ठेवलंय त्यांनी, हा तरी तू हे सगळं करते. ठाकूरांनी बघ तुला कुठल्या स्थितीत आणून ठेवलं, म्हणजे एवढा आजार झालाय, काही होत नाहीये. मग त्या म्हणायच्या, गप्प बसा मुलांनो, काही बोलू नका, कारण मी इतकं प्रेम केलंय त्यांच्यावर आणि ते निरपेक्ष केलंय. त्यामुळे जे काही आहे, जे मला मिळालंय ते ठाकूरांनी, हे माझ्या नशिबात होतं म्हणून मिळालंय. आणि स्वामी शिवानंद नेहमी सांगायचे शेवटी की मांना त्यांचं दर्शन झालं वृंदावनला, गोपी म्हणायच्या त्यांना त्या, आणि इतकी शक्ती, आध्यात्मिक शक्ती आणि इतकं निष्कपट प्रेम. म्हणजे मी 2 वाक्य त्यांची वाचण्याकरता ठेवली आहेत मुद्दाम. आपण आधी बघूया की 20 मार्च 1932 साली त्यांना माहिती होतं की आता आपला शेवट जवळ आलाय. त्यांनी तो फोटो होता ठाकूरांचा त्यांच्याकडे, तो त्यांनी असा जवळ ठेवला आणि सतत रामकृष्णांचं नाव घेत, आणि म्हणजे त्यांना माहिती आहे की आता, आणि त्या ध्यानावस्थेत गेल्या आणि त्या ध्यानावस्थेतच त्या त्यांचं देहावसन झालं. आणि मग आपण बघतो ते जेव्हा त्या आजारी होत्या जलोदरानी, तेव्हा त्यांना कुठल्याही अपवित्र, म्हणजे जरा थोडंसं पण चारित्र्यामध्ये थोडं काहीतरी, ठाकूरांना कसं झालं ना व्हायचं तसं कोणाचाही स्पर्श सहन व्हायचं नाही. त्यांची सेवा करायला बेलूर मठातनं साधू तिकडे जायचे आणि त्यांची सेवा करायचे. म्हणजे फक्त तो स्पर्श, म्हणजे किती महान व्यक्तिमत्व आहे बघा, की त्यांना आजारी पडल्यानंतर सेवा करण्याकरता बेलूर मठातनं स्वामीजी जात आहेत आणि सेवा करतायत. आणि त्याच वेळेला असं 20 मार्चला त्या ध्यानावस्थेतच त्या गेल्या. आणि जेव्हा त्यांच्या निधनाविषयी कळलं तेव्हा स्वामी शिवानंद खूप अगदी हे महापुरुष महाराज एकदम म्हणजे त्यांच्या तोंडून ते सगळ्या आठवणी आल्या की कसं ठाकूरांनी त्यांना सांगितलं होतं आणि कशा त्या होत्या, त्यांची शक्ती, देवीचा अवतार होत्या. आणि ते म्हणाले की हे मी मुद्दाम ठेवलंय की त्या म्हणतात की लस्ट इज सेल्फ सेंटर्ड अँड लव्ह इज गॉड सेंटर्ड. म्हणजे आपल्या वासना असतात, वासनायुक्त प्रेम असतं ते आत्मकेंद्रित असतं, अपेक्षा करतं. पण हे जे प्रेम मी ठाकूरांवर केलं, त्यांनी सांगितलं होतं ना, प्रल्हादाला ज्यामुळे वडिलांचा विसर पडला तसं प्रेम त्यांनी केलेलं आहे. आणि ते काय आहे, ईश्वर केंद्रित, ठाकूरांवरती केंद्रित असं ते प्रेम आहे. आणि त्या म्हणाल्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं एकदा की तुम्ही आध्यात्मिक जीवन कसं जगता हे महत्वाचं नाही आहे. तुम्ही कसे जगलात, किती जप केलात, किती काय केलात, पण तुमचा मृत्यू कसा तुम्ही हे करता, तुम्ही मरणाच्या वेळेला काय करता ते जास्त महत्वाचं आहे. द वे यू कंडक्ट ॲट डेथ, कसं तर जसं त्यांनी दाखवून दिलं ना. ठाकूरांचा फोटो जवळ घेतलाय, रामकृष्णांचा जप करतायत, ध्यानात गेल्यात आणि त्या ध्यानातनंच त्या मृत्यूला त्यांनी स्वागत केलंय. तर हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्या म्हणाल्या की जर तुम्ही अध्यात्म जीवनात प्रगती झालेली असेल तर कसे आपण मरतो, ते पण खूप महत्वाचं आहे. आणि बट युअर रिअल सक्सेस लाईज इन नोईंग हाऊ टू डाय अँड शी प्रूव्ड इट. स्वामी शिवानंद म्हणतात की त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. ठाकूरांचा फोटो जवळ घेऊन त्या त्यांच्या ध्यानामध्ये मग्न होऊन त्यांचं नाव घेतच गेल्या. नित्यगोपाल घोष आणि निस्तारिणी देवी या दोघांच्या जीवनामध्ये आपण पाहतो शेवटी त्यांनी फक्त ठाकूरांचं नाव घेतलंय आणि मायेच्या त्या कचाट्यातनं पतीलाही त्यांनी सोडवलंय. आणि त्या स्वतः तर त्याच्यापासून दूरच होत्या, मायेच्या कचाट्यात कधीच त्या अडकल्या नाहीत. तर असं हे चरित्र वाचताना अनेक वेळा मला आज तर खूप वेळा आठवण आली. माताजी सांगत होत्या तेव्हा की सगळी नावं आपल्याला माहिती आहेत, पण स्वामी शिवानंद शेवटी एक महत्वाचं सांगतात. आज माताजी पण सारख्या सांगत होत्या आणि आपण पण मनात आपल्याला माहिती आहे की हे काय असेच कोणीतरी भक्त नाहीये, दे आर ऑल कंपॅनियन्स. हे सगळ्यांची चरित्र आपण आता बघतोय करोना नंतर जे सुरू केलंय, हे सगळे जेव्हा जेव्हा अवतार होणार आहे ना तेव्हा तेव्हा हे सगळे येणार बरोबर. तर हे सगळे कंपॅनियन्स आहेत हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे हे जे पुस्तक मी रेफर करते, वाचते, काही राहून तर गेलं नाही असं बघते मी की दे लिव्ह विथ गॉड.
तर इतकं मला त्याचं समर्पक वाटतं शिष्य, की ते ईश्वराबरोबर राहिले. तर आपण सुद्धा जेव्हा इकडे येतो आणि हे चरित्र ऐकतो, मी जेव्हा वाचते तेव्हा मी त्या विश्वातच असते आणि मी इथे येते आणि खरंच कृपा आहे आपल्यावर सगळ्यावरती बसलेलेच आहेत ते ठाकूरमा स्वामीजींची, की आपल्याला हे ऐकायला मिळतंय. म्हणजे तुमच्या सगळ्यांना सांगायचं म्हणून मला वाचायला मिळतं आणि ते असं अद्भुत चरित्र. प्रत्येक चरित्र आपण आतापर्यंत जेवढं बघितलं स्त्री भक्त आणि दाम्पत्य जीवन कसं जगायचं हे पण आपण बघितलं अध्यात्म याच्यामध्ये. तर हे सगळं आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आपण पुन्हा पुन्हा इथे एकत्र येतो, पुन्हा पुन्हा आपण असं काहीतरी वेगळं ऐकतो आणि दरवेळेला आपण उत्सुक असतो की पुढच्या वेळेला, मी पण आता उत्सुक आहे खरं म्हणजे, की मला पण माहिती नाही पुढच्या वेळेला आपण कुठलं चरित्र घेणार आहे. तर निस्तारिणी देवींचा उजवा हात अदृश्य रूपाने का होईना आपल्या सगळ्यांवरती कुठेतरी ठेवला गेलाय असं मला वाटतं. आणि ठाकूर सुद्धा सूक्ष्म शरीराने नुसतं प्रसादच ग्रहण करत नसतील तर आपण त्यांची आठवणी ते काढतोय हे नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचत असेल अशी मला अगदी मनापासून खात्री आहे, माझी श्रद्धा आहे ती. तर आपण सगळेजण डोळे मिटून एकदा जय रामकृष्णाचा घोष करूया, जोरात म्हणूया आणि त्यांचे आशीर्वाद घेऊया. जय रामकृष्ण.